अजूनही पालघरच्या बोईसर एमआयडीसी मध्ये ब्लास्ट झालेला आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये ब्लास्ट झालाय। उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर अपघातामध्ये काही कामगार जखमी झाल्याची शक्यता आहे। प्रशासन आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट या कंपनीमधून बाहेर येत आहेत आणि उत्पादन सुरू असताना हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे। त्या धुराचे लोट पाहून आपल्याला या ब्लास्टची भीषणता लक्षात येते। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील जितेंद्र आपल्यापर्यंत पोहोचवतात। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये उत्पादन सुरू असताना अचानक ब्लास्ट झाल्याची घटना जी ती घडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण आता कामगारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। लोखंड उत्पादन करणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटमुळे काही कामगार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती जी ती समोर येते। घटनेनंतर काही कामगारांनी कंपनी बाहेर देखील पळ काढल्याचं सांगितलं जातंय। घटनेची माहिती मिळताच आता स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे। नेमका ब्लास्ट कशामुळे झालाय आणि किती कामगार जखमी झाले याची अजून माहिती जी ती पूर्ण मिळालेली नाही। मात्र एकंदरीत बघितलं तर हे जे सातत्याने अपघात घडतायत त्याच्यामुळे कुठेतरी या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये त्याचबरोबर परिसरातील नागरिकांमध्ये जे आहे ते आता भीती पसरल्याचं पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। या कंपनीमध्ये उत्पादन सुरू असताना झालेला ब्लास्ट आहे आणि त्या ब्लास्ट नंतरचे हे दृश्य आहेत। परिसरामध्ये पसरत असलेले धुराचे लोट आणि हे धुराचे लोट पाहून हा ब्लास्ट किती भीषण आहे, त्याची व्यापकता किती आहे हे आपल्याला लक्षात येत आहे। पालघरच्या बोईसर एमआयडीसी मध्ये कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला आहे। विराज प्रोफाईल कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला।